आणि आजचा ब्लॉग आपण शूट करतोय. दिवसभराच्या कामानंतर एक सुंदर इव्हनिंग कुठेतरी स्पेंड करायची होती. नमस्कार मित्रांनो, नवीन दिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि आजचा ब्लॉग आपण शूट करतोय सेंट्रल पार्कला. येस, फायनली रेडी होऊन निघालो आहे आता. जस्ट कॅब आली आता आपली. सो लेट्स बिगिन. आणि सदर न्यूयॉर्कमधलं सर्वात मोठं गार्डन आहे आणि तिथे मस्तपैकी तुम्ही हॉर्स रायडिंग करू शकतात. छानपैकी मस्त तो माहोल, गार्डनचा माहोल एन्जॉय करू शकतात. सुंदर असं गार्डन आहे बेसिकली. सो तिथे गेल्यावर अजून तिथे काय काय छान छान गोष्टी आहेत त्या तिथे जाऊन एक्सप्लोअर करूया आणि आमच्यासोबत तुम्ही एन्जॉय करा. तिथे खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकतात. लाईक ई बाईक्स आहेत तिथे, त्या रेंट करू शकतात. म्हणजे जसं आम्ही आता लास्ट ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आम्ही ब्रुकलिन ब्रिज होता ना, ब्रुकलिन ब्रिजवर आम्ही सायकलिंगचा एक्सपिरियन्स केला. लाईक ते आम्हाला 30 मिनिट्सला $5 असं काहीतरी त्याचे चार्जेस होते. सो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपच्या बाईक्स आहेत. ई बाईक आहेत किंवा तुम्ही स्वतः पॅडलिंग करू शकता ते वाला बाईक आहे. सो डिपेंड्स. आणि त्याच्यानंतर कॅरेज, हॉर्स अँड कॅरेज राईड आहेत तिथे. इंटरेस्टिंग. हे आज आपण करणार आहोत. सो घोडागाडी, येस, सिम्पल वर्डमध्ये. सो घोडागाडीमध्ये बसायचं. आपल्या इथे असताना तर खूप अशी मजा गेली आहे. आपल्या इथं ठाण्याला मोस्टली खूप फेमस आहे घोडागाडीचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर येस, खूप टाईमनंतर आज परत घोडागाडीची आठवण आली तर तो एक्सपिरियन्स आपण सेंट्रल पार्कमध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर खूप सगळ्या गोष्टी आहेत. बोट हाऊस वगैरे असावं. तिथे जाऊन आता गेल्यावर कळेल नक्की काय काय नाही. चांगलं क्लायमेट आहे तर म्हटलं चला एक इव्हनिंग, एक सुंदर अशी, कारण आज दिवसभर काम होतं त्यामुळे दिवसभराच्या कामानंतर एक सुंदर इव्हनिंग कुठेतरी स्पेंड करायची होती. तर येस, आज आपण ती इथे करतोय. तर फायनली आपण इथे पोहोचलो आहे आणि सेंट्रल पार्कच्या स्टार्टलाच तुम्हाला ही अशी घोडागाडींची लाईन आणि पेडीसायकल्सची लाईन दिसेल. सो ह्याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत. तर मी तुम्हाला दाखवते ते पॅकेजेस काय आणि ते कसं. तुम्ही कॅन यू शो मी दॅट या मॅप. सो जर तुम्ही घोडागाडी घेत आहेत तर तुम्हाला पार्कचा फक्त एवढाच हिस्सा ते फिरून परत पार्कच्या स्टार्टला. नो विथ द हॉर्स राईड. The horse is 15-20 minutes. या, सो 15-20 मिनिट्स हा एवढा हिस्सा. आणि बाकी जर तुम्ही ही गाडी घेत आहेत तर संपूर्ण पार्कच्या मेन हिस्सामध्ये तुम्हाला फिरता येईल. सो येस, आम्हाला जायची फार इच्छा होती घोडागाडीमध्ये बट $65 ते म्हणत आहेत घोडागाडी. त्यात टू फक्त 15 मिनटं फिरवणार. सो आम्हाला पूर्ण पार्कही कवर करायचं आहे प्लस थोडेसे कमी चार्जेस. बट हे 100 त्यांनी बार्गेनिंग त्यांच्यासोबत भरपूर केल्यानंतर त्यांनी ही इलेक्ट्रिकल सायकल ते रेडी झालेत $100 जी 1 तासभर आम्हाला फिरवून. हां या So my friend, nice hour tour, 50 minutes up to hour. Okay. $80 for both of them. खरंच खूप इच्छा होती की घोडागाडीत जाऊ. बट येस, अननेसेसरी नको तिथे तर आम्हाला वेस्ट नाही करायचं आहे. बट येस, इतक्या लांब आलो आहे तर पार्क अर्धवटही बघणं सोडायचं नाही आहे. सो ही गाडी जर आम्हाला आणि तिथे खूप असे पॉईंट्स आहेत जिथे प्रत्येक पॉईंटला अराउंड 10 to 12 पॉईंट्स आहेत जिथे फोटोचे अट्रॅक्शनसारखे, जिथे ते थांबून ते तुम्ही फोटो क्लिक करू शकता. सो ऑब्वियसली चालून पॉसिबल नाही आहे आणि इकडे आल्यानंतर जर आपण हे व्हिजिट करणार नाही तर फायदा काय ना. सो लेट्स हे तर आम्हाला टाईम स्क्वेअरला एन्जॉय करायचं होतं बट व्हाय नॉट हिअर.
Oh no, this is the first time. I'll start to give you basic information about it. Sure. It's the second largest man-made park in the whole United States. Okay. I can capture in the video, right? Yeah. Ah, okay. For sure. Yeah. Second largest man-made park in the city, in the United States. Here we're gonna see the sign of it. This is 843 acre size of the park. 18,000 trees was planted back in time. Okay. Yeah. And 58 miles walking, like all around, almost the 19 kilometers is walking around. Oh, 90 kilometers. Yes. Okay. If you connect all the sidewalk together. Oh, okay. Yeah. And everything you see around, they all man-made. It's artificial park except the rocks. Okay. Okay. Yeah. Only natural things are the largest side of the park. Okay. Yeah. So those rocks are artificial. Yes. Okay. So rest of things is natural. Yes. Okay. Great. Yeah. Rest of the city they was planted here. Yeah. The grass and trees and everything. Oh, okay. Okay. So. सो 843 एकरचा एरिया, 18,000 झाडं आणि इथे फक्त हे जे रॉक्स आहेत आजूबाजूला दाखवलेत. ऑब्वियसली त्या पार्कला थोडासा क्रिएटिव्ह लुक देण्यासाठी फक्त रॉक जे आहेत तिथे अधेमध्ये जे टाकलेत ते आर्टिफिशियल आहेत. बाकी सर्व ट्रीज अँड एव्हरीथिंग इज नॅचरल. एका तासात संपलं. तर हा पहिला स्पॉट. सो या रॉकवर तुम्ही उभं राहून फोटो घेऊ शकतात. सो स्पेशालिटी ऑफ दिस एरिया जो इथे दिसतोय हा संपूर्ण एरिया ह्या रोडला बोलतात बिलेनियस रोड. बिकॉज ह्या जेवढ्या बिल्डिंग्स दिसत आहेत इथे मॅक्झिमम न्यूयॉर्कमधले बिलेनियर्स राहतात. त्याची स्कायलाईन इथे दिसते. खूप उंच अशा बिल्डिंग्स दिसतात आणि खूप छान असे ओल्ड स्ट्रक्चर आहेत. त्यांच्यामध्ये एक आहे, इथे एक समोर आहे. This upper east of Manhattan. ओके. मॅनहॅटन ईस्ट साइड. Upper east. Upper east East. side, yeah. ओके. It's ओके. famous. I mean, side of the park. I mean, city. Upper Okay. East is very famous. Everybody's in America. They knows about the Oh, Upper East nice. side. Okay. This is old money side. And you cannot get the apartment before you have to approve all the neighbors. ओके. Yeah. ओके. If they all approved you, then you can do the apartments on the east side. Oh, okay. Yeah. For example, they rejected the Madonna, Donna Karan, Robert De Niro, Lady Gaga. They all Oh. to the west side on your left, which is called New Money. I'll show you later. Apartments on the west side, which is called New Money. New generation famous people living there. ओके. 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 सो बेसिकली आता इथे जी बिल्डिंग दिसत होती आपल्याला झाडींच्या त्या साईडला, तर अपर ईस्ट मॅनहॅटन एरिया आहे इथे एक फेमस. त्याचा अपर ईस्ट साईड होती आणि ही साईड आहे ती अपर वेस्ट. सो ह्या ईस्ट साईडमध्ये जे जुने आणि खूप फेमस लोक आहेत, नामांकित लोक आहेत US मधले, ते इथे राहतात. आणि आता त्यांचा रूल असा आहे की अंटिल अनलेस तुम्हाला तिथे जर रूल म्हणजे जे काही नवीन ॲक्ट्रेस किंवा जे काही अमीर लोकांना ज्यांना तिथे घर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तिथल्या नेबर लोकांनी आधी त्यांना अप्रुव्हल दिलं पाहिजे तरच ते तिथे घर घेऊ शकतात. बापरे. सो त्याच्यामधनं होती त्यांनी 2-3 नावं सांगितली जे हॉलिवूडमधले मला माहिती आहे. त्यातलं लेडी गागा मला माहिती आहे. सो तीसुद्धा इथे रिजेक्ट झाली होती ईस्ट साईडला. आणि जी वेस्ट साईड ह्या साईडला जे दाखवलं त्या वेस्ट साईडमध्ये न्यू जनरेशनचे ॲक्ट्रेस, सिंगर, जे काही फेमस लोक आहेत, अमीर लोक आहेत, म्हणजे त्यामुळे याला बिलेनियर एरिया असं म्हणतात. त्यामुळे इथे सगळी श्रीमंती आहे या एरियामध्ये, मॅनहॅटन एरियामध्ये. सो असं सगळं म्हणजे ह्या सेंट्रल पार्कमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या पार्कच्या मध्ये नाही आहेत, बट पार्कला लागूनचा जो हिस्सा आहे त्याची पण हिस्ट्री तो आम्हाला सांगतोय. सो येस, राईड घेतल्याचा हा एक अजून एक फायदा आहे. It's called Bethesda Terrace. Okay. On our right, you will see the Bethesda Fountain. ओके. Yeah, this is the largest and oldest fountain in the city, which was built in 1863. 1863. Designed by Emma Stebbins, which was the first lady designed the public place in the United States. ओके. Yeah. ओके. You're gonna see this area from a lot of movies like Home Alone, Enchanted, Gossip Girl, ओके. Avengers, Made in Manhattan, John Wick 24, Elf, 27 Dresses, a lot of TV shows and also from here. And this metallic circle, this is actually geographically middle of whole Manhattan Island, right here. Okay. Yeah. So this is the hole which connects to the Manhattan Island. This is the middle of whole Manhattan. Like Oh.
Yeah. Center. Yeah, like a Manhattanचं center of सेंटर. whole ओके Manhattan. Yes. ओके ओके ओके. And on the left, you can see the mall also. Yeah, for Made in Manhattan. movie. मॅनहॅटन मॉल. Yeah. Oh, nice, Down nice, there, nice. you're gonna see the tunnel also. I'll let you come right over there. Okay? Yeah, okay, sure. So you guys have like 10 minutes to walk and check the everything, check the tunnel, make a nice picture, Sure. getting the interior for you. Then you can go back. ओके. तर आता आपण आलो एका पॉइंटला जिथे Oh, actually, yeah, this is the same place from the Calhona Home movie also. कल हो ना हो. ओके. ही नोज बॉलिवूड मूवीज ऑल्सो. नाईस. ओके. सो आता त्याने आम्हाला एका पॉईंटला सोडलं आहे. तिथे आहे मॅनहॅटन मधला और कोणता त्यांनी सांगितलं इथलाच पहिला फाउंटेन राईट और न्यूयॉर्क सिटीचा फर्स्ट फाउंटेन. ते आपण नंतर परत बघू. सो फर्स्ट सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा फाउंटेन जो होता तो इथे 1863ला बांधला आहे. सो आता आलो आहे आपण आधी टॉप व्ह्यू बघूया त्याचा. क्या होते आणि मागे ते असं पॉन्डसारखं काय आहे. इट जस्ट पॉन्ड और काय आहे लेट गेट आहे. Pond. पॉन्ड आहे फक्त. ओके. खूप छान ॲक्टिव्हिटी अशा चालू आहेत. सो आता तो फाउंटेन सगळ्यात मोठा आणि 1863मध्ये बांधलेला फाउंटेन होता. आणि इथे माझ्या मागे जे हे स्टीलचं झाकण आहे हा होलला मॅनहॅटनचा सेंटर म्हणतात. ओके. ओके. सो दिस इज द सेंटर ऑफ द सिटी. सो असं आहे छानशी हिस्ट्री आणि छानसा. आणि जिथे आता आपण उभं आहे खाली आपण जाणार आहोत आणि खालून समोर एक्झॅक्ट माझ्या मागे जर दिसत असेल तर तिकडे मॅनहॅटन मॉल आहे. मॅनहॅटन ही एक प्लेस आहे इथे. सो तो मॉल आहे तिथे समोर आणि त्याचा जायचा टनल ज्याच्यावर मी आत्ता उभी आहे. सो आता आपण जातो आहे खाली. सो अंदाज तुम्हालाही येईल व्हिडिओमधनं. आत्ता आपण इथे उतरलो होतो तिकडे मॅनहॅटन मॉल and we are going down. सो छानपैकी लोक मस्तपैकी ॲक्टिव्हिटीज करतात इथे. खूप जास्त बघितलं आहे एक्सरसाइज करणं, सायकलिंग. खूप जास्त हेल्थ कॉन्शियस आहे. यातलं 10% जरी केलं तरी बापरे कुठे पोहोचेल मी. असं. सो सुंदर असा फाउंटेन म्हणजे लाईक 1800च्या टाईममधल्या सगळ्या गोष्टी अजूनही छान अशा मेंटेन आहेत. सो आत्ता आपण हे स्टेअर्स घेऊन खाली आलो. मी तुम्हाला पहिला व्ह्यू दाखवला तो वरून. आणि हा टनल जो ज्याच्यावरून सांगितलं की उभे होते तो नेतो त्या साईडच्या पार्कला अपोजिट साईडला जे जातं मॅनहॅटन मॉलकडे. सो लेट्स गो नियर टू द फाउंटेन. मागे एक छोटासा पॉन्ड आहे फक्त. त्याच्यामध्ये आय थिंक बोटिंग करतायत. एक तर शॉर्ट बोटिंग वगैरे असेल त्याच्यात. सो येस. तर येस कल हो ना हो मूवीचं शूटिंग होतं तर हेच तो सांगत होता. तर इथे झालं आहे त्या मूवीचं शूटिंग कल हो ना हो. आता घरी जाऊन तो मला पोर्शन परत बघणार आहे मी. सो लेट्स सी. छान होता. नाईस पार्क. Cherry Street was built in Becky Fountain. ओके. Yeah, this is the Cherry Hill Fountain from the TV show Friends. But there is no season, right? Cherry blossom? It's already done a month ago. Okay, so it's in April, I think. April, yeah, they blooming only 2 weeks or 10 days. Like that. Oh, okay. That's the reason we didn't see. And we were searching in our area. So this Twin Towers from the movie Ghostbusters. Ghost? Ghostbusters. Ghostbuster, okay. And, नाही बघितलंय मी.
Bono, Tiger Wood, Dustin Hoffman, they have apartments from this building. Okay. You hear the music. So you can hop on. We got Proposal Bridge here. You can see the Bowl Bridge right here. This is second oldest bridge in Manhattan, which was built in 1863. It has a nickname, Yes I Do, because it's Proposal Bridge. When they filmed the Spider-Man 3, You Got Mail, Enchanted, 27 Dresses, they all filmed on the bridge. Okay. Yeah. It has a nickname, Yes I Do. Like, that's a proposal bridge, yeah. Okay. So you guys have also like 7 to 10 minutes. You can walk the bridge, take a nice pictures. When you're back, we'll take a picture in this area. Okay. Okay. So you said Tiger Wood, Tiger. Yeah. Tiger Wood, Dustin Hoffman, Okay. and Bono. Okay. Yeah, they all have apartments. They have Back in- apartment here. yeah. Okay. Back in time, used to live Demi Moore and Steve Jobs Okay. at the Okay. same building. So Steve Jobs also having apartment Yes, there. Oh, I mean nice. heaven. Yeah. Okay. I mean he sold out in 2009. Oh, he sold Yeah, already. yeah, Okay. they sold it in 2009, and now, a few years ago, Madonna should get apartment from this building too. Okay. Yeah. This Okay. is San Remo. You can check it out. It's San Remo building, first twin tower on west side of Manhattan. First Yeah, twin tower. 1913 was built. Okay. Yeah, really like old and specialist buildings. अच्छा. Okay. Yeah. ओके थँक्यू thank you, guys. या सो खूप सुंदर अशी तो माहिती देतोय आणि त्याच्या म्हटल्यानुसार आपण बघूच ही इन्फॉर्मेशन आता तुम्ही ऐकलीच असेल तर तुम्ही सर्च करा. इथे येण्याच्या आधी आता आमचा हा पहिला टाईम होता. आता नेक्स्ट टाईम येऊ तर आम्हाला माहिती आहे काय सर्च करायचं आणि कोणती इन्फॉर्मेशन घेऊन यायची तर की अजून जास्त एन्जॉय करू शकू. सो त्याने असं सांगितलं की 1950मध्ये हे ट्विन टॉवर ह्या एरियामधलं पहिलं ट्विन टॉवर आहे जे इतक्या सुंदर आर्किटेक्चर डिझाईनने बांधण्यात आलं आहे. त्यामुळे ही फेमस बिल्डिंग झाली. कारण ऑब्व्हियसली 1950चा टाईम आणि इतकं अप्रतिम टॉवर आणि इतकं उंच तर खूप साऱ्या हॉलिवूड स्टार्सचे मोठ्या मोठ्या कंपनीच्या CEOsचे याच्यामध्ये अपार्टमेंट आहे. स्टीव्ह जॉब्स जसं त्याने सांगितलं त्याचंही अपार्टमेंट होतं बट 2009ला आय थिंक त्याने सोल्ड आऊट केलं. ते काहींचे आहेत काहींनी सोल्ड आऊट केलेत. ऑब्व्हियसली खूप जुन्या प्रॉपर्टीज आहेत आता ह्या बट येस ऑब्वियस गोष्ट आहे. जसं आपल्या मुंबईमध्ये भरपूर स्टार्सचे गेल्यावर आपल्याला अपार्टमेंट बघायला मजा वाटते तसंच काहीसं इथे आहे. आणि येस तर काहींची बऱ्याच स्टार्सची अजून नावं मला माहीत नाही आहे त्यामुळे काही समजत नाही. त्यामुळे आपण पुन्हा विचारतो काहीच हरकत नाही आहे. सो इथे आल्यानंतर ॲटलिस्ट तुम्ही आता गाईड नाही घेतला तरी ॲटलिस्ट ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला कळेल प्रत्येक जागेचं महत्त्व काय आहे किंवा अच्छा ओके ही पार्कमध्ये आल्यावर जर तुम्हाला ही बिल्डिंग दिसली तर ओके ही बिल्डिंग कशासाठी फेमस होती. आता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत तरी आता ही गोष्ट कळेल. येस ते सांगते प्रपोजल ब्रिज. ते काय होतं प्रपोजल ब्रिजचं तर मलाच नाही कळलं. प्रपोजल लोक प्रपोज करतात त्या बीचवर. अच्छा लोकांना नाही बरं म्हणून येस आय डू. ओके ओके सो हा फेमस असा प्रपोजल ब्रिज आहे. सो जर कोणाला प्रपोजल न्यूयॉर्कमध्ये येऊन करायचं असेल तर नक्की इथे करा कारण याची खासियत आहे की इथे नाही आन्सर भेटतच नाही. सो आन्सर सोबत येणाऱ्यानेही लक्षात घेऊन यावं की यस आन्सर असेल तरच या इथे नाही तर जाऊ नका त्या ब्रिजवर. सो येस छोटासा असा पुन्हा इथे एक पॉइंट आहे आणि तिथे बोटिंग चालू आहे. जस्ट गेला तो आत्ता. तर फेमस आहे येस आय डू ह्या नावाने आणि प्रपोजल ब्रिज म्हणून हा एक छोटासा ब्रिज फेमस आहे. सो लेट्स गो देअर. ब्रिजवरून आपण ट्विन टॉवर कसे दिसतात बघू. आणि बॅड लक असं की आता पाऊस पडायला सुरू झाला आहे. पाण्यामध्ये तुम्हाला थेंब दिसत असतील. सो येस पाऊस चालू झाला आहे. Twin Towers, Paul's Majestic Building. Back in time, used to live Marilyn Monroe. You know, Okay. right? Marilyn Monroe. She used to live for 2 years right here. 2 years. Marilyn Monroe. You know her? No. It's like very famous women from 1950s.
every Okay. guest from the Okay, United States, okay. and she's very famous. Okay. Yeah, she used to live here for Okay. 2 years with her husband, and back in time used to live like kind of the mafia, Mhm. Italian mafia. Okay, Italian mafia. Same building, yes. Okay, they also stays here. Yeah. ओके Splendid. सो हे कपल आहे इथे ज्यांचं अपार्टमेंट ह्या बिल्डिंगमध्ये आहे. सो त्याचं नाव मी ह्या व्हिडिओच्या खाली ॲड करेल. त्याने सांगितलं आहे मला ते, पण ते खूप हार्ड आहे प्रोनाऊन्स करायला काही नावं. बट 27 मिलियनला तिचं अपार्टमेंट तिथे, आणि ती आत्ताही अलाईव्ह आहे. आणि गार्डनच्या अगदी सेंटरला समथिंग इमॅजिन हा पॉईंट आहे. तिथे त्या तिच्या हजबंडचं मेमोरियल आहे. सो हे कपल हिचं अपार्टमेंट आहे इथे. हीच बिल्डिंग आहे समोर. आणि ह्या बिल्डिंगमध्ये समथिंग एक लेडी, फेमसवाली लेडी कोणती तरी आहे, अँड इटालियन माफिया ते सुद्धा तिकडे राहतात. साच्या इंटरेस्टिंग गोष्टी तो सांगत आम्हाला घेऊन आला आहे. आणि असं ही पार्कची सफर आणि ही घोडागाडी समोर दिसली. सो असा हा पार्कचा सफर मस्त चालू आहे. अँड येस, घोडागाडी जर केली असती तर ही इतकी मजा आली नसती. सो आय मस्ट सजेस्ट की तुम्ही इथे येता येता पेडीकार्ट प्रेफर करा, ताकी तुम्ही संपूर्ण पार्क फिरू शकतात. आणि असं प्रॉपर गाईड घेतला की त्यांनी सगळं प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली की अजून मजा येते. फक्त बघतच जात नाही आपण, तर आपण काय नक्की बघतोय हे तरी कळतं त्यातून. सो येस, आता खूप सगळे पॉईंट तुम्हाला ॲटलिस्ट कोणी तुम्ही न्यूयॉर्कला व्हिजिट करणार तर सेंट्रल पार्कमध्ये तुम्हाला गाईडची गरज नाही आहे. ही व्हिडिओ जरी नुसती बघितली तरी संपूर्ण इन्फॉर्मेशन कळते ह्यामध्ये. आणि प्रत्येक बिल्डिंगचं काय महत्त्व आहे इथे. सो अगेन समोर जर दिसते बिलेनियर रोड, सी पार्ट झाला आता माझं. येस. On your left, this is the biggest picnic area in Central Park. ओके On your right, this is the famous restaurant, Tavern of ओके It's top 10 in New York. ओके. Very expensive. हो, घोडागाडी तर अगदी स्लो आहे. हां, बरं झालं आपण म्हणजे ते केलं नाही. ते इतकं स्लो, आणि त्यातल्या त्यात म्हणजे अगदी 1/4 पण एरिया नाही आहे त्या पार्कचा त्याच्यामध्ये कवर होत. तो म्हणजे पळवत नाहीच आहे तो. हां हां, पळवत नाही आहे, ती अगदी स्लो चालते. फिटनेस फ्रीक लोक मस्तपैकी. You guys watched the movie Elf? Which one? Elf? Elf. Yeah. Yes, I watched it. Movie Elf. Yeah. आय डिड. Yeah. They did snowball fight on your left. There's a bridge. That's where they did the snowball fight. ओके. सो मूवी एल्फ कोणी बघितला असेल तर त्याचा काहीसा इथे शूट झाला आहे ह्या ब्रिजवर. सो येस, हे छोटे छोटे पॉईंट आहेत. बट ऑब्वियसली की आपण आता न्यूयॉर्कमध्ये, US मध्ये तर हॉलिवूडचे खूप सगळे, आता इतकं फेमस पार्क आहे तर खूप सगळे मूवी शूट होतात इथे. त्यातल्या त्यात काही जर त्याला सांगता येतात तर तो तसं सांगतोय आपल्याला की या मूवीचा काय हिस्सा. बट त्याला एक बॉलिवूड मूवी सांगितलं तर होते खूप विशेष. Dreams are free, new places to find, leaving worries behind, traveling the world, feeling so alive.
सो येस, फायनली आता टूर आमची संपली आणि बाहेर आलो आम्ही. तर थोडासा वेळ तिथे स्पेंड केल्यानंतर मजा आली आणि छान ग्रीनरीतनं आता या बिल्डिंग्सच्या अजून येत परत. सो येस, डू विजिट. जर तुमच्याकडे खूप टाईम असेल न्यूयॉर्क ट्रिपमध्ये तर हा पॉईंट तुम्ही ॲड करू शकता तुमच्या ट्रिपमध्ये. अदरवाईज यू कॅन स्किप. जर तुम्हाला एक शॉर्ट ट्रिपसाठी एक आयटनरी हवी असेल तर मी नक्की ॲड करेल ती आयटनरी ह्याच्यामध्ये, की शॉर्ट ट्रिपसाठी तुम्ही कोणते कोणते पॉईंट्स चूज करू शकतात, टाईम सेविंग पॉईंट्स कोणते आहेत आणि 1 सेकंड कोणते पॉईंट्स तुम्ही व्हिजिट केले पाहिजे, प्रेफरन्स दिला पाहिजे, ते पण मी ॲड करेल डिस्क्रिप्शनमध्ये. सो नक्की रीड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि ही न्यूयॉर्कची टूर आणि सेंट्रल पार्कमधली टूर कशी वाटली ते सांगा. यावेळेस न्यूयॉर्कचं पूर्ण ट्रिप मी एक स्पॉट वाईज टाकणार आहे. स्पेशल जे स्पॉट आहेत त्याच्या पद्धतीमध्ये ॲड करणार आहे. जायचं तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन फक्त एका व्लॉगमध्ये, सो संपूर्ण एकसाथ नाही देणार. आणि नक्की तुमची रिक्वायरमेंट कशी आहे, काय आहे, तुम्हाला इन्फॉर्मेशन कशा पद्धतीतली हवी ते नक्की सांगायला विसरू नका. Thank you. Keep enjoy life and keep roaming. भटकत रहा.